हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हे वासुदेव आहेत ना, हल्ली दुर्मिळच आहेत दिसणं, पण इथे आमच्या इथे येतात आणि सकाळी सकाळी असं खूप छान प्रसन्न आणि खूप मस्त वाटतं. कधी कधी खूप छान छान गाणीसुद्धा गातात, तर आणखीनच भारी वाटतं. तर अशी कधी कधी सकाळची सुरुवात झाली ना की खूप मस्त ती सकाळ अशी, म्हणजे तो दिवसच असा खूप छान फ्रेश वाटतो मस्त. तर इथे वासुदेव त्यांचं काम चालू होतं आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते, ती म्हणजे की हे बघा, हे एक्झोरा जे आहे ना, हे एक्झोरा आहेत ना, मी गावावरून आणले होते आणि अगदी जपून आणले होते. आणि खरंच म्हणजे ती मेहनत आहे ना, ती कुठेतरी फळाला आली असं वाटतं. खूप मस्त आहे ही जी प्रजाती आहे ना एक्झोराची. म्हणजे हे वाढत नाही आहेत खूप जास्त, अगदी छोटे छोटेच राहत आहेत, म्हणजे असे झुडपासारखं, पण अगदी मस्त त्याला असं फुलं खूप बहरून येतात छान, आणि बघायला खूप 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 डोळ्यांना खूप छान वाटतं. तर आता मुलांना सुट्ट्या आहेत, तर बरीचशी आपली जी रेग्युलर रूटीनची कामं आहेत ना, ती कमी झालेली आहेत. तर त्याच्यामुळे मध्ये मध्ये ना मी काय करते, जे असे एक एक कुठले कुठले आपले घरातले कप्पे असतात ना, ते क्लीन करते. मग काय होतं, एकदम आपल्यावरती सगळा लोड येत नाही बघा. तसंही सगळी कामं शेवटी आपल्यालाच करायची आहेत. तर त्यामुळे आपणच जर आपला टाईम थोडासा मॅनेज करून ती कामं ॲडजस्ट केली ना, आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगेन की वेळच्या वेळी केली ना, तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामुळे फरक पडतो खूप साऱ्या गोष्टींना. पहिली गोष्ट म्हणजे की एकदम तुमच्यावरती सगळ्या कामाचा कधीच लोड येत नाही साफसफाईचा. दुसरी गोष्ट म्हणजे की कुठल्या डब्यात काय ठेवलंय. बऱ्याचदा कसं, जे आपल्या हाताला लागणारे डबे असतात ना, ते त्यामध्ये काय आहे ते आपल्याला माहिती असतं, पण असे जे साठवणीचे डबे असतात किंवा स्टोरेजचे जे डबे असतात, तर त्याच्यामध्ये खूप सारं सामान कधी कधी असतं आणि आपल्याला तरीही कळत नाही, नंतर कधी कधी ते खराबही होऊन जातं. तर म्हणून तसं होऊ नये म्हणून मध्ये मध्ये इथे हात फिरवला ना, तुमची जागाही छान स्वच्छ राहते, डबेही व्यवस्थित राहतात, सामानही चांगलं राहतं. तर इथे बघा, डबे सारखे काढ घाल करून आहे ना, तिथे असे थोडेसे डाग पडले होते, तर ते पण मी व्यवस्थित तिथे हँडवॉश लावला छान, आणि त्याने पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेते. आणि आपल्या घरातला ना प्रत्येक कोपरा असा स्वच्छच असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळी होत नाही ती गोष्ट आपल्याकडून, पण जितकं होतं तितकं तरी आपण ते क्लीन ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तुम्ही बघा की एखादी जागा, तुम्ही स्वतः अनुभव घ्या या गोष्टीचा, की एखादी जागा खूप खराब आहे, खूप डस्टी आहे, आणि तुम्ही ती अगदी व्यवस्थित क्लीन केली, तिथलं सामान तुम्ही अगदी व्यवस्थित नीट लावलं, की त्यानंतर त्या जागेचा जो इफेक्ट आहे ना, तो जो पॉझिटिव्हपणा आहे ना, तो अगदी उभरून येतो छान, आणि तुम्हाला खूप भारी वाटतं. तीच जागा, म्हणजे आधीही तीच होती आणि आताही तीच आहे, पण त्याच्यामधला जो म्हणतात ना ड्रास्टिक जो फरक आहे ना, तो तुम्हाला जाणवायला लागतो. तर म्हणूनच जितकं होत असेल तितका, जेवढा मध्ये मध्ये वेळ मिळतो ना, आणि तुम्हाला सांगू, एकदा करायला गेलात ना, तर तुम्हाला अगदी 15 ते 20 मिनटंसुद्धा म्हणजे ते काम होऊन जातं. आणि आपण विचारच करत राहतो कधी कधी की जाऊ दे, खूप वेळ लागेल. मग आपण खूप कंटाळा करतो खरं तर प्रत्येक गोष्टीचा. आळस करण्यापेक्षा जर करायला घेतलं ना, तर ते काम लगेच होतं. तर बघा, असं मस्त क्लीन झालेलं आहे. तर मी आहे ना, मिस्टर DIY मध्ये आम्ही गेलो होतो, तर तिथे मला छान कपचे सेट, म्हणजे कप मिळाले छान. आणि ह्याच्या बाबतीत एक मस्त गोष्टसुद्धा झाली, ती पण मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे. तर हे स्टँड आणि हे जे लावायचे सॉकेट्स आहेत, हे तुम्हाला मी मागच्या वेळेला दाखवले होते एका व्हिडिओमध्ये डिटेल, की विदाऊट आपण हुक लावता किंवा विदाऊट खिळ्या ठोकता तुम्हाला अशा काही ॲडजस्टमेंट्स आहेत ज्या किचनमध्ये लावायच्या, तर त्या तुम्ही लावू शकता. तर त्याचा मागे मी पूर्ण सविस्तर व्हिडिओ केलेला आहे. तर त्यातलं हे एक स्टँड आहे ना, ते माझ्याकडे बाकी होतं, आणि मी स्पेशली ते ह्याच्यासाठीच ठेवलं होतं की मला इथे असे छान कप्स अडकवायचे होते, तर ते मी अडकवते. तर कप्स कुठले घेतले ते मी पुढे तुमच्यासोबत शेअर करतेच, पण त्या बाबतीत मी एक गोष्ट तुम्हाला सांगते, की तिथे मी गेली होती आणि तिथे मला ना, मी पुढे तुम्हाला दाखवेन की जे क्रीमिश कलरचे जे कप आहेत ते मला स्पेशली खूप आवडले, आणि त्यातला दुसरा कलर होता डार्क ब्राऊन कलर, तो निष्ठाला आवडला. तर त्यातले 3 कप मी नॉर्मल म्हणजे क्रीम कलरचे घेतले, आणि 3 कप तिने डार्क कलरचे घेतले. पण माझ्या डोक्यात ते क्रीम कलरचे, म्हणजे जे लाईट कलरचे होते ना, तेच माझ्या डोक्यात होते. आणि मला असं वाटत होतं की अरे, सगळे सेम कलरचे असेल तर छान दिसतील, असं म्हणजे कुठेतरी डोक्यात ते चालू होतं.
आणि नेमकं काय झालं की जेव्हा आम्ही काउंटरला गेलो तर जे बास्केट असतं ना, तर त्या मुलाच्या हातून ते बास्केट पडलं आणि त्यातून नेमके ते 3 जे डार्क ब्राऊन कलरचे कप होते ना, तेच फुटले आणि मी जे क्रीम कलरचे कप सिलेक्ट केले होते ते जसेच्या तसे राहिले. तर त्याने मला सांगितलं, मॅडम तुम्हाला पुन्हा 3 कप घेऊन यावे लागतील, हे 3 कप फुटलेत. तर मी तेव्हा विचारच करत बसली की म्हणजे माझ्या जिभेवर कुठे काळा डाग वगैरे नाही आहे ना, की खरंच म्हणजे जे डोक्यात विचार करते आणि तेच होतंय. तर ह्यालाच म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्ही जे विचार करता त्या गोष्टी होतात. अगदी जेव्हा तुम्ही मनाच्या आतून पूर्ण जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करता ना, तर ती गोष्ट नक्की पूर्ण होते. तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात असे अनुभव बरेचदा घेतले असतील की तुम्ही जी गोष्ट विचार करताय की मला हे घ्यायचं आहे, मला हे हवं आहे, तर ते कुठे ना कुठे होतंच, शक्य होतं. म्हणजे तुम्ही जेव्हा विचार करतात ना, तेव्हाच युनिवर्स ती गोष्ट बनवायला सुरुवात करत असते आणि ती कधी कधी लगेचच मिळत नाही, पण काही कालांतराने ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचते. तर ज्या कप्सच्या बाबतीत मी तुम्हाला इंटरेस्टिंग स्टोरी सांगितली ना, तर ते हे कप्स आहेत बघा. हा कलर मला हवा होता. हे 3 कप्स आहेत आणि दुसरा जो डार्क कलर होता तो मग नाही आणला, कारण काय होतं ना, रेग्युलरला जे आपण स्वतः यूज करतो तर तेच कप्स कोण पाहुणे वगैरे आले तर त्यांना द्यायला चांगलं वाटत नव्हतं मला. तर म्हणून म्हटलं की कोणी बाहेरचं कोणी आलं, पाहुणे आले तर त्यांना द्यायला हे खूप छान वाटले मला. त्याची साईज पण एकदम व्यवस्थित वाटली, प्राईस पण एकदम रिझनेबल होती आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत. तर म्हणून मी हे कप्स घेतले आणि इथे लावल्यावर आणखीनच सुंदर वाटत होते ते. तर चला मी तुम्हाला इथे पहिले लावून दाखवते की हे कप्स असे बाहेर लावलेत तर कसे छान दिसत आहेत. आपल्या घरामध्ये आपण नेहमी असे छोटे छोटे हलकेसे असे जरी बदल केले ना, तरी ती तीच वाटणारी जागासुद्धा तुम्हाला किती नवीन आणि किती एनर्जेटिक वाटायला लागेल ना, हे तुम्हाला तेव्हाच समजेल. म्हणून घरामध्ये ना वस्तूंची तुम्ही जागा बदलू शकता किंवा ज्या गोष्टी अगदीच खराब झाल्या असतील तर त्या नक्कीच बदला. तर यासोबतच ना आज मी तुमच्यासोबत माझा रात्रीचा जो रूटीन आहे ना तो थोडासा शेअर करणार आहे. तर सुरुवात तर होते ती म्हणजे की आपल्या जेवणापासून. तर याच्या आधीचा जो जेवणाचा रूटीन होता तो मी तुमच्यासोबत शेअर केला होता, पूजेचा, जेवणाचा. त्याच्यानंतर जेवणं वगैरे आटोपली आणि त्यानंतर मग आपलं असतो भांड्यांचा खटारा सगळा. तर हे काम मस्ट आहे, हे आपलंच काम आहे, ते आपल्यालाच करायचं आहे. आणि कधी ना आळस करू नका. तुम्ही जेवल्या लगेचच जर तुम्ही भांडी घासायला घेतली किंवा लगेचच तुम्ही पुढची कामं करायला घेतलीत ना, तर तुम्हाला कंटाळा येत नाही. आणि दुसरी गोष्ट एक मस्त तुम्हाला सांगते की ही कामं करताना ना बघण्यापेक्षा तुम्ही काहीतरी ऐकाल ना, तर आणखीन तुमचा वेळही कसा जाईल तुम्हाला कळणार नाही आणि तुम्हाला काम करताना सुद्धा छान वाटेल. तर मी शक्यतो कधी कधी रेडिओ लावते. रेडिओला खूप छान जुनी मस्त गाणी लागलेली असतात किंवा काही वेगवेगळं काही चालू असतं तर ते ऐकत राहते. किंवा मग काही जे आपल्याला यूट्यूबवर काही बघायचं असेल किंवा काही ऐकायचं असेल तर ते मी चालू ठेवते आणि ते चालू ठेवता माझी ही सगळी कामं होत असतात. तर हा जो व्हाईट इथे जो मी प्लॅटफॉर्म लावला आहे ना, तर याच्या आधी तुम्हाला पण मी सांगितलं की खूप डेंजर काम केलेलं आहे मी हे. आणि बघा इथे खूप सारे डाग पडतात आणि सारखे हे डाग क्लीन करणं कधी कधी खूप मुश्किल होऊन जातं. तर तुम्हाला जर तुमच्याकडे 2 बेसिंगचं ऑप्शन असेल ना, तरच तुम्ही या व्हाईट प्लॅटफॉर्मसाठी जा. अन्यथा खूप 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 म्हणजे मेहनत घ्यावी लागते ह्याला मेंटेन ठेवण्यासाठी. तर दुसरी गोष्ट जी मला आता मी यूज करते ते म्हणजे की रॉफ. तर पांढरे सरफेसेस, पांढऱ्या लाद्या किंवा टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा टॉयलेट बाथरूमच्या टाईल्स म्हणा किंवा जे कमोड्स असतात त्याच्यासाठी पण हे एकदम बेस्ट आहे. कुठलाही डाग राहत नाही याच्यामुळे. आणि पण थोडंसं ना हे जरा सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे हाताला जळजळ होते कारण हे केमिकल बेस आहे. तर तुम्ही हे यूज करताना नेहमी ग्लव्स यूज करा. मला आता सवय झाली आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट यूज करते, पण हाताला जळजळ होते याच्याने. तर त्याच्यामुळे तुम्ही सेफर साईड मी तुम्हाला सांगते की नेहमी ग्लव्स यूज करा. तर असं थोडा वेळ लावून ठेवायचं
तुम्हाला जिथे टाईल्सला, लादीला कुठे लावायचं असेल तिथे तुम्ही लावून ठेवा आणि त्यानंतर हे व्यवस्थित तुम्ही क्लीन करून टाका. बघा जे डाग वगैरे आहेत ना ते अगदी मस्त निघून जातात. पण एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगेन की जर तुमच्याकडे 2 बेसिंगचं ऑप्शन नसेल, म्हणजे भांडी घासण्यासाठी दुसरं बेसिंग असेल ना, तरच तुम्ही अशा प्रकारच्या व्हाईट लादीचा वापर करा. अन्यथा लाईट ब्राऊन कलर किंवा लाईट कलर पण हल्ली खूप सारे असे कॉर्ड्समध्ये येतात, तर ते तुम्ही यूज करा. कारण हे खरंच सांगते की सिंगल हँडेड आहे म्हणून ठीक आहे, पण एकापेक्षा जास्त लेडीज जर घरात असतील तर वापरणं हे खूप मुश्किल होऊन जातं. तर ह्याच्या आधी मला ह्या बाबतीत, म्हणजे ह्या ओट्याच्या बाबतीत अशी माहिती काहीच मिळालेली नव्हती आणि मी खूप ह्याच्या फॅन्टसीमध्ये होती की व्हाईट खूप रिच दिसताना, खरंच खूप रिच आणि खूप छान दिसतं, पण मेंटेन करणं खूप कठीण वाटतं. तर म्हणून ज्या पण नवीन ताई असतील, ज्या काही घराचं काम करत असतील, तर मी तुम्हाला सांगेन की व्हाईट घेण्यापेक्षा तुम्ही लाईट ब्राऊन कलरचे बघा असे येतात कॉर्ड सेट्स, तर ते तुम्ही यूज करा किंवा क्रीमिश कलरचे येतात तसेही तुम्ही वापरा, पण व्हाईट रंग नका घेऊ. कारण खरंच खूप आपली तारांबळ होते हे सगळं मेंटेन आणि क्लीन ठेवण्यामध्ये. तर रात्रीचं पण भांडी एकदा घासून झाली ना की हे सगळं मी रोजच्या रोज क्लीन करते. कारण हे जर तुम्ही क्लीन केलं नाहीत ना तर तिथे हळूहळू सगळं पार्टिकल्स जमा व्हायला लागतात आणि म्हणूनच आपलं जे घर आहे ना ते हळूहळू मग जुनं दिसायला लागतं. तर तसं नको व्हायला, म्हणून रोजच्या रोज काळजी घेणं कधीही बेस्टच असतं. तर क्लिनिंगचा पार्ट झाला, त्यानंतर असते सकाळची टिफिनची किंवा जे पण काही आपल्याला भिजत घालायचं असतं तर ते सगळं रात्रीचंच काम असतं. तर एकदाच सगळं काम आवरून घेतलं आणि एकदा जर तुम्ही बेडवर गेलात की त्यानंतर तुमच्याकडून काही काम होत नाही. तर म्हणून बघा मटकी छान भिजत घातली होती आणि त्यानंतर पूर्ण त्याला बांधून ठेवलं एक दिवस आणि बघा कसे मस्त मोड आलेत. तर स्प्राउट्स आता तुम्ही बघा भरपूर डॉक्टर ॲडवाईज करतात की तुम्ही सकाळी स्प्राउट्स खात जा. तर असे जे मोड आलेले कडधान्य आहेत ना ते अगदी कच्चे नाही म्हटले, पण अगदी हलके जर तुम्ही थोडेसे शिजवून घेतले तुपामध्ये वगैरे तर ते तुम्ही सकाळी नाश्त्याला एकदम मस्त ऑप्शन आहे. यापासून तुम्ही वेगवेगळे चिला बनवू शकता, डोसा बनवू शकता. मूग जर तुम्ही अशा प्रकारे भिजत टाकले तर त्याच्यापासून छान मूग चिला बनवू शकता, त्याचं छान सॅलड बनवू शकता. खूप सारे ऑप्शन असतात. तर म्हणून मी भरपूर थोडीशी मटकी भिजत घातली. ह्यातली भाजीला सकाळला टिफिनला थोडीशीच वापरणार आहे आणि त्यानंतर बाकी काही गोष्टींसाठी सुद्धा त्याचा वापर होतो. तर चला नाव टाईम टू सेल्फ केअर. आणि सेल्फ केअरची सुरुवातच होते औषधांपासून. तर आता कालच मी तुम्हाला सांगितलं की मी जे आयुर्वेदिक औषधं सुरू केलेले आहेत तर ते न चुकता दुपारी आणि रात्री मी स्वतःच घेते. पहिले मी पण खूप औषधांच्या बाबतीत टाळाटाळ करायची, पण जिथपासून आता खरंच स्वतःच्या हेल्थच्या बाबतीत मला महत्त्व कळायला लागलं आहे की तुमचं शरीर ठीक तर सर्व ठीक, अन्यथा काहीही नाही. तर म्हणून कोणी देईल औषधं आणि मग मी घेईन असं करण्यापेक्षा स्वतःची औषधं स्वतः घ्यायला सुरुवात करा आणि स्वतःच्या तब्येतीची, स्वतःच्या सगळ्या गोष्टींची काळजी आपण स्वतः घेणंच गरजेचं आहे. तर अशा मोठ्या धबाड्या गोळ्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये, तर त्या घ्याव्या लागतात रोज दुपारी आणि रात्रीसुद्धा. त्यानंतर आणखीन एक ही ग्रीन कलरची गोळी आहे, तर ही एक असते आणि तुम्हाला 2 समोर ते लिक्विड दिसत आहेत, तर ते 2 लिक्विड आहेत. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतल्यानंतर आहे ना मला म्हणजे पोट साफ न होणं किंवा अंगावरती असं सुजल्यासारखं वाटणं किंवा जडजड वाटणं, तो जो प्रकार आहे ना तो तुम्हाला आयुर्वेदिक औषधांमुळे म्हणजे वाटत नाही आहे. मला तरी वाटत नाही आहे. मला खूप छान व्यवस्थित वाटतं आहे, हेल्दी वाटतं आहे चांगलं. तर त्यामुळे मी औषधं अगदी प्रामाणिकपणे घेते. पहिले पण जो 15 दिवसाचा कोर्स दिला होता, म्हणजे मी तुम्हाला सांगते की पहिल्यांदा मी खरंच इतकं प्रामाणिकपणे औषधं घेतली असेल आणि त्याचा चांगला रिझल्ट मला बघायला मिळतो आहे. तर तेच मला तुम्हालाही सांगायचं आहे की तुमचं शरीर व्यवस्थित असेल ना तर सगळं व्यवस्थित राहतं, तुमचं मन व्यवस्थित राहतं. तर म्हणून जी पण ट्रीटमेंट करत असाल तर औषधं तुम्ही वेळच्या वेळी घ्या.
त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो येतो तो म्हणजे आपला स्किन केअरचा. तर बऱ्याचदा आपण ह्या सगळ्या गोष्टींना ना खूप आळस करतो. पण खरं सांगते तुम्हाला, जर तुम्हाला काहीच लावायचं नसेल, इतर काहीच सोपस्कार करायचे नसतील, तर अगदी सोपी पद्धत आहे स्किन केअरची. ती म्हणजे की रोज रात्री अशा प्रकारे तुम्ही चेहरा स्वच्छ करून त्यानंतरच तुम्ही रात्री झोपत चला. तुम्ही भले चेहऱ्याला काही लावत असाल नसाल, पण तरीही रात्री झोपण्याच्या आधी अशा प्रकारे जर चेहरा क्लीन केला ना, तर बघा तुमच्या चेहऱ्याची जी स्किन आहे ती एकदम छान फ्रेश दिसायला लागते. आणि तुम्ही फ्रेश स्किनने जेव्हा झोपता तेव्हा त्यानंतर रात्रभर तुमचा चेहरा, आपण असं म्हटलं जातं की आपण जेव्हा झोपतो ना रात्री, तेव्हा आपलं शरीर आपलं पूर्ण गोष्टी रिपेअरिंग करायचं काम करत असतं. तर म्हणून अशा प्रकारे चेहरा छान स्वच्छ करा, स्वच्छ धुवा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही क्रीम अप्लाय करायचे ते तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा काहीही लावायचं नसेल तरीही असं छान क्लीन करून मस्त छान झोपी जा. चेहरा क्लीन केल्यानंतर आपली जी चेहऱ्याची स्किन असते ती सगळ्यात सेन्सिटिव्ह स्किन असते. तर म्हणून अगदी सॉफ्ट कपड्याने किंवा टॉवेलने असं टॅप टॅप करत चेहरा पुसायचा आहे. तर आता रोजचं सगळं आवरलं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे की आपलं नाईट रुटीन. तर नाईट रुटीनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे आपला स्किन केअर. तर स्किन केअर म्हणजे खूप साऱ्या गोष्टी वापरायच्या नाही आहेत. तुम्ही अगदी चेहरा फक्त व्यवस्थित क्लीन केलात ना रात्री झोपताना, तरी पण खूप फरक पडतो त्याने. कारण दिवसभरात आपण जिथेही जातो आपल्या चेहऱ्यावर खूप डस्ट असते कुठली, किंवा आपण जे लावतो प्रोडक्ट्स दिवसभराचे, मॉइश्चरायझर लावतो, सनस्क्रीन लावतो, पावडर लावतो, तर ते आपल्या चेहऱ्यावरती तसंच राहतं. इवन तुम्ही जर रेग्युलर जर तुम्ही मेकअप करत असाल तर तो मेकअपसुद्धा तुमच्या स्किनवरती तसाच राहिला रात्रभर, तो तुमच्या पोर्समध्ये मर्ज होतो. आणि म्हणूनच आपल्याला ॲक्ने, पिंपल्स या सगळ्या गोष्टी किंवा स्किनचे जे काही इन्फेक्शन्स, रिॲक्शन्स या सगळ्या गोष्टी होत असतात. तर म्हणून अगदी सोपी गोष्ट आहे की रात्री नेहमी झोपण्याच्या आधी न आळस करता जो आपला रेग्युलर फेस वॉश असतो त्याने आपला फेस छान क्लीन करायचा. आणि त्यानंतर आता आफ्टर 35, आफ्टर 40 आपल्या स्किनला थोडी एक्स्ट्रा काळजी घेण्याची गरज असते. ती कारण त्यामुळे आपल्याला रिंकल्स यायला कधी कधी सुरुवात होते. कधी कधी कोणाची स्किन खूपच अशी खेचल्यासारखी व्हायला लागते, पिगमेंटेशन मार्क्स यायला लागतात. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी एक्स्ट्रा काळजी घेणं गरजेचं असतं. तर तसंच आता मी बघा हे डॉक्टरचे जे औषधं चालू केलेत ना, तर त्यामध्ये एक जी त्यांनी गोळी दिली आहे ती अशी आहे की त्याने खूप झोप येते. आणि ते मी त्यांना विचारलं सुद्धा, तर त्याचं कारण असं आहे की तुम्ही जेवढं छान झोपाल, जेवढं शांत झोपाल, तेवढं तुमचं शरीर खूप चांगल्या प्रकारे रिकवर होतं. पण झोप माझी व्यवस्थित पूर्ण होत नाही. आणि त्याच्यामुळे काय झालेलं ना, हे खूप तुम्ही सगळ्यांनी नोटीस केलं होतं की ताई खूप डार्क सर्कल्स दिसत आहेत, खूप डार्क सर्कल्स. तर ते त्याच्यामुळेच दिसत होते. तर त्यांनी आता ती गोळी बंद करायला लावली मला. आणि ते जे डार्क सर्कल्स आहेत ना त्याच्यासाठी, आणि मला इथे बघा एक हे तुम्हाला मार्क दिसत असेल, तर इथे ना, इथे सेंटरला गोंधन केलेलं होतं मला लहानपणी, आणि ते अगदी इथे होतं वरती. तर ते मला खूप म्हणजे खराब वाटायचं, कारण टिकली व्यवस्थित लावता यायची नाही, एकदम इथे टिकली लावायला लागायची. तर मी खूप 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 प्रयत्न त्याच्यासाठी केले होते की कसं काढू, कसं करू, हे काय मला आवडतच नव्हतं ते गोंधन. आणि एवढं मोठं होतं असं टिकलीसारखं, ते झाकण्यासाठी सुद्धा मला मोठी टिकली लावायला लागायची आणि ते खूपच खराब दिसायचं. तर त्याच्यासाठी एक डॉक्टर मला तेव्हा मिळाल्या होत्या आणि त्यांनी लेझर ट्रीटमेंट करून ते मी गोंधन काढलं होतं तेव्हा. म्हणजे खूप वर्ष झाले त्या गोष्टीला आता. आणि ते एका ट्रीटमेंटमध्ये नाही होत, आपल्याला जवळपास त्याच्या 6 ते 7 सेटिंग्स घ्यावे लागतात. ते इथे पूर्ण शॉर्ट्स ते देतात आणि त्यामुळे ते सुचते ती जागा वगैरे, खूप काय काय गोष्टी असतात. पण फायनली ते गेलं. पण आता हे रिसेंटली ना 1-2 वर्षापासून मला इथे असं मार्क दिसायला सुरुवात झाली आहे. तर ते एक्झॅक्टली त्या लेझर ट्रीटमेंटमुळे झालं आहे की जे मी कुंकू लावते वरती त्याच्यामुळे झालं आहे हे मला कळत नाही आहे. तर हे पिगमेंटेशनमध्येच येईल, पिगमेंटेशनचेच मार्क्स येतात. हे बघा, हा इथे
इथे थोडेसे येतात, ह्या पार्टला थोडेसे येतात. तर आणि हे पिगमेंटेशनकडे जर आपण लक्ष दिलं नाही तर हे हळूहळू पसरत जातं, वाढत जातं कधी कधी. तर म्हणून ज्या प्रांजल शिंदे ब्लॉग्स हे चॅनल जर कोणी बघत असेल तर त्यामध्ये ज्या सोनाली ताई आहेत त्या माझ्या खूप छान मैत्रिणी आहेत आणि त्यांचा आणि माझे विचार खूप खूप असे म्हणजे जुळतात जवळपास. आणि त्याच्यामुळे त्यांनी एकदा दाखवलं होतं त्यांच्या व्हिडिओमध्ये की त्यांना एका ताईने पिगमेंटेशनची क्रीम पाठवली होती, मॅजिक क्रीम, आणि त्यांच्या मिस्टरांना त्याचा खूप चांगला इफेक्ट मिळाला होता. कारण ते कंटिन्यू त्यांचं काम आउटडोअरचं असतं तर त्यांची स्किन पूर्ण बर्न होते आणि पिगमेंटेशन जास्त येतात. तर त्यांनी ती क्रीम दाखवली होती म्हणून त्या ताईकडून मी ती क्रीम मागवली. मेघा माने त्या ताईचा नंबर आहे, तिचा नंबर इथे स्क्रीनवर येत असेल. तर तिने मला कुरिअर पाठवलं होतं बघा. तर या कुरिअरमध्ये तिने मला बरेचसे प्रोडक्ट्स पाठवले होते. म्हणजे फेस वॉश पाठवलेत, हे फेस वॉश आहेत, त्यानंतर सोप आहेत, हे पण फेस सोप आहेत, हे पण वेगवेगळे. तर हे स्किन टाईपनुसार यूज करायचे असतात तिने मला सांगितलं. कुठलाही प्रोडक्ट कोणीही यूज करू नाही शकत. आणि त्यानंतर सगळ्यात मला जे इम्पॉर्टंट होतं मी तिला सांगितलं होतं ते म्हणजे की अंडर आय क्रीम तिने ही पाठवली आहे. त्यानंतर जे प्रोडक्ट मी बघितलं होतं ते म्हणजे की हे मॅजिक क्रीम, अगदी छोटीशी डब्बी आहे ही. आणि हे प्रोडक्ट सगळे घरगुती बनवले जातात, अगदी ऑर्गॅनिक आहेत. यामध्ये केमिकल नाही आहे असं अजिबात नाही आहे. पण ती म्हणाली की यामध्ये अगदी म्हणजे नाहीच्या बरोबर अगदी पर्सेंट 0.1 असं समथिंग पर्सेंट त्याच्यामध्ये केमिकल असणार. कुठलंही प्रोडक्ट विदाऊट केमिकल बनतच नाही. जे पूर्ण ऑर्गॅनिक बनतं ना तर ते तेवढं इम्पॅक्ट देत नाही जेवढं थोडंसं केमिकल यूज करून केलं जातं. तर हे अगदी थोडंसं केमिकल यूज करून बनवलेले ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत म्हणून ह्याच्यावर कुठेही बघा इन्ग्रेडियंट्स वगैरे दिलेले नाही आहेत. तर ती म्हणजे सोनल ताईवरती मला एवढा विश्वास आहे की त्या जे प्रोडक्ट्स घेतात तर ते खरंच बघूनच घेत असतील. तर म्हणून मी हे प्रोडक्ट्स एरवी मी प्रोडक्ट्स इन्ग्रेडियंट्स न बघता कधीच घेत नाही, पण हे मी यूज करते आणि जवळपास 4-5 दिवस झाले मी यूज करते. मिस्टरांना सुद्धा लावते कारण त्यांना पण खूप इथे पिगमेंटेशन मार्क होते. आणि हा आहे बीटरूटचा लिप बाम आणि हा खरंच खूप इम्पॅक्ट आहे. मला लिप्सला खूप याने फरक वाटला. तर ही जी क्रीम आहे ना ही पिगमेंटेशनसाठी लावायची. याचं टेक्स्चर पण खूप वेगळं आहे क्रीमचं, आपण ओळखूही नाही शकत की एक्झॅक्टली याच्यामध्ये काय टाकलं आहे. आणि मिस्टरांना पण खूप फरक वाटला लावल्यापासून. माझे जे डार्क सर्कल्स आहेत ते पण बऱ्यापैकी म्हणजे 4 ते 5 दिवसात मी रेग्युलर लावते, बऱ्यापैकी कमी झालेत. आणि रात्रीचं तुम्ही जे कुठलंही प्रोडक्ट लावता ते छान असं मल्सिफाय करा तुमच्या स्किनमध्ये. मस्त असं छान थोडंसं हलकं मसाज करा डोळ्यांच्या इथे, तर त्याने खूप फरक पडतो. आणि तुम्हाला मी हे लिप बाम लिप्सला लावून दाखवते की याचं टेक्स्चर कसं आहे. बघा लिप बाम हे असं आहे. म्हणजे लिप्सचं टेक्स्चर बघा तुम्ही किती छान आहे. याच्यावर म्हणजे लिपस्टिक लावण्याची सुद्धा गरज नाही आहे. असं जरी लावलं घरातल्या घरात जर आपण असो किंवा इथे जवळपास पुढे जायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे. आणि रात्रीचं आपल्या लिप केअरसाठी हे खूप गरजेचं आहे. याला कलर दिसतोय कारण हे बीटरूटचं आहे म्हणून ह्याला कलर दिसतोय, पण हे आपोआप इम्पॅक्ट करेल. आणि स्किन पण तुम्हाला दिसत असेल की रेग्युलर जर तुम्ही स्किनची अशी काळजी घेतली, बेसिक अगदी काळजी घेतली, हे प्रोडक्ट जरी नसेल तुम्हाला वापरायचे तरी बऱ्याचशा नाईट क्रीम येतात, तुम्ही नाईट क्रीम लावू शकता झोपताना. आणि हेअरसाठी केसांसाठी केअर घ्यायची असेल तर अगदी कुठलं छान असं तेल असेल तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही घरी बनवलं असेल तर अगदी हलकं फक्त आपल्या स्कॅल्पला थोडंसं केसांना मसाज करायचं रोजच्या रोज. आणि अगदी जेव्हा वॉश करायचे असतील केस तर तेव्हा तुम्ही 1 तास आधी खूप छान मॉलिश करा केसांना आणि एरवी फक्त थोडंसं मालिश करा, म्हणजे तुम्हाला झोपही छान येईल आणि आपल्या केसांना रोजच्या रोज जे पोषण हवं आहे ते पण मिळेल. तर ह्या ताईचा नंबर आहे ना मी तुम्हाला स्क्रीनवर दिला आहे. जर तुम्हाला पण असे काही प्रॉब्लेम्स असतील आणि तुम्ही तिच्याशी बोलून घ्या पहिले व्यवस्थित, तुमचा स्किन टाईप काय आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोलून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही तिच्याकडून मागवू शकता. तर चला आता मी हे सगळं प्रोडक्ट्स ॲप्लाय करते.
तर हे एक तेल आहे, मी ते डॉक्टरांकडून आणलं आहे, जिथे आयुर्वेदिक औषधं मी चालू केलेत, तर त्यांच्याकडूनच हे त्यांनी स्वतः बनवलेलं तेल आहे. अथांग हेअर ऑइल म्हणून आहे आणि हे सगळ्यासाठी आहे. म्हणजे इथे दिलं आहे याचा यूज की थिकनेस, ग्रोथ थिकनेस, रिड्यूस हेअर लॉस, प्रिव्हेंट हेअर स्प्लिट एंड्स, रिड्यूस डॅन्ड्रफ, स्ट्रेंथन हेअर रूट्स, नॉरिशेस हेअर अँड ट्रीट बाल्डनेस, प्री मॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर. म्हणजे सगळे प्रॉब्लेमला कवर केलं आहे याच्यामध्ये. तर म्हणून मी हे तेल एक्स्ट्रा स्पेशली घेऊन आले. रात्री झोपताना थोडासा मसाज करते आणि मस्त झोपते. तर रात्रीचा असा छान मेकअप करून मी झोपते. आणि आज रुटीन जो असतो ना माझा नाईटचा, तो स्पेशली असाच असतो. सध्या तरी हेच लावते. सध्या मी कुठलेही मॉइश्चरायझर रात्री झोपताना लावत नाही, कारण ऑइली होते स्किन उन्हाळ्यामध्ये आणि त्याने जास्त पिंपल्स यायचे चान्सेस असतात. म्हणून मोकळा श्वास घेऊ देते छान स्किनला. जर तुमच्याकडे छान असं समर स्पेशल काही मॉइश्चरायझर असेल, नाईट क्रीम असेल, तर ते तुम्ही नक्की लावा. आणि असा माझा नाईट रुटीन असतो. तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणेनजं वा मानसं वा पराधं गीतं वा सर्वमे अश्मस्व. जय जय करुणाते श्रीमहादेव शम्भो. त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. सामुदायिक प्रार्थना झाल्यानंतर ही माझी स्वतःची एक प्रार्थना असते की देवा, आजच्या दिवसात जर माझ्या तोंडातून कोणाबद्दल काही वाईट निघालं असेल तर मला माफ कर. आणि माझ्याबद्दल जर कोणी काही वाईट विचार करत असेल तर त्यांनासुद्धा मी माफ केलं. माझा आजचा दिवस खूप छान गेला. उद्याचा दिवसही असाच खूप